एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यामधून राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षानंतर निवडणूक आहेत. आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत आता. आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटेन. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशी बोललो असतो. मी कशासाठी भेटलो तुम्हाला आठवत असेल. मी आत्ता जे भेटलो त्यांना या सगळ्या याच्यामध्ये जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहराची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण बघत नाही. आपल्याकडे काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो. परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे. आणि म्हणून मी ते मागे जे सांगितलं होतं की लाल आणि काळा पट्टा तुमचा ह्याला फुटपाथला, त्याच्यावरती तुम्ही नो पार्किंग टाका. पिवळा आणि काळा असेल तिकडे पार्किंग टाका. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर समजा तुम्ही त्या लोकांना काही पनिशमेंट नाही लावली की बाबा तुम्ही चुकीच्या ठिकाणी पार्क केलं तर बाबा 5,000 रुपये तुम्हाला दंड बसेल किंवा डबल पार्किंग केलं तर 10,000 रुपये दंड, ही भीती जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत शहरांना शिस्त येणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या कानावरती घातल्या. परंतु आपल्याकडे कसं होतं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या तरी आपल्याकडच्या लोकांचा विश्वास बसत नाही. नाही काहीतरी असणार, ह्याच्यामध्ये पण काहीतरी असणार तर असणार. मग तुम्हाला काय चर्चा करत बसा. मी जो गेलो होतो ती ह्या गोष्टींसाठी गेलो होतो. त्यांच्याकडे ते सगळे परत अख्खी फाईल दिलेली आहे. ती संपूर्णपणे त्यांनी त्या गगरांकडे पाठवली आहे. पुढचं काय होईल ते मला वाटतं गगरांना विचारा.